जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड बुधवार दिनांक 18 रोजी होणार आहे। त्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली। सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरल्याने राजकीय पक्षांमध्ये बहुमताच्या जुळणीसाठी धावाधाव सुरू झाले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सोमवार दिनांक 2 रोजी जाहीर केला। या विशेष सभेचे अध्यासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली। सकाळी 11 ते 12 या वेळेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील। दुपारी 12:30 वाजेपर्यंत अर्जाची छाननी होईल। माघार घेण्यासाठी 1 वाजेपर्यंतची मुदत आहे। दुपारी 2 वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंचे संख्याबळ अत्यंत काठावर आहे। शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या युतीतील घटक पक्षांचा पाठिंबा गृहीत धरला तरच भाजपाचे संख्याबळ 31 पर्यंत जातं। पण हे दोन्ही पक्ष तूर्त अध्यक्षपदावर अडून आहेत। सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा देखील सत्ता स्थापनेसाठी आक्रमक भूमिकेत आहे। काँग्रेसला सोबत घेतल्यास त्यांचे संख्याबळ 29 होते। त्यांना बहुमतासाठी अवघ्या 3 जागांची आवश्यकता आहे। अजित पवार गटाने बैठकांमधून पाठिंब्याविषयी आघाडीच्या बाजूनेच भूमिका व्यक्त केली, त्यामुळे भाजपाला उठाबशा काढाव्या लागत आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका व्यक्त केली। निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आमचाच अध्यक्ष होणार या आक्रमक भूमिकेत असलेल्या भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा परिषदेत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं वक्तव्य केले। ते आता चर्चेचं ठरलंय। बहुमतासाठीचे संख्याबळ जमवताना भाजपची दमछाक होत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। सांगलीत शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी सत्ता स्थापनेविषयी भूमिका व्यक्त केली। ते म्हणाले, सत्तेसाठी प्रत्येक पक्षाची अपेक्षा स्वाभाविक आहे। जिल्ह्यातील एका भाजप नेत्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेला त्रास पक्षाला सत्ता स्थापनेत त्रासदायक ठरत असल्याची चर्चा आहे। किंबहुना गेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागातील नेत्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे सेनेने केली। मिरजेत पालकमंत्र्यांसोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी ही तक्रार स्पष्टपणे मांडली होती। निवडणुकीत झालेला त्रास कसा विसरायचा या त्यांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांकडे समाधानकारक उत्तर नव्हते। बाबर यांचे 7 सदस्य असल्याने त्यांचा प्रश्न भाजपाला गांभीर्याने घ्यावा लागत आहे।